दिसतोय परक्याचा, फुलाच चेहरासा दिसतोय परक्याचा, नसे सुटणार नाजूक गुंता दोष न चरख्याचा, फुले मी म्हटले जे होते पाहुणे ते, तरी रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची. आतापर्यंत आपण पाहिलं गोविंदच्या दबावाला बळी पडून सिद्धांत आशाबरोबर मधुचंद्र साजरा करतो, पण त्याच वेळेस पल्लवीचा फोन येतो. सिद्धांत कशीबशी परिस्थिती सावरून नेतो. इथे पल्लवी पण हिरमुसलेली आहे, ती उदास झालीये. बलराज निर्णय घेतात की गोविंदला काही दिवसांसाठी कुठेतरी दुसरीकडे पाठवून द्यायला हवं, कारण की आशाला गोविंद जर दिसला तर कदाचित तिला त्यांच्या कारस्थानाचा सुगावा लागेल. आता पुढे कावेरी, माय डार्लिंग, कुठे आहेस तू? गोविंद, गोविंद. Oh, I missed you. I missed you so much. ठाऊक आहे, किती दिवसांनी माझी आठवण आली तुला. मला तर वाटलं की तू मला विसरलाच आहेस. अगं माझी जानू, मी तुला विसरू शकतो का? आणि तसंही मला जेव्हा वेळ मिळत होता तेव्हा मी तुला फोन करतच होतो ना. फोन करत होतो. फोन केल्यावर काय मनाचं समाधान होतं? मला ठाऊक आहे की माझ्या जानूला मला भेटल्यावरच समाधान मिळतं, आणि मला पण मी हे देखील जाणू नये की तू माझी अडचण समजू शकतोस. कारण जोपर्यंत मी कायद्याच्या कचाट्यात सापडलोय, मला रिद्धिमाशी एकनिष्ठ बनून राहावंच लागेल. समजतंय ना तुला? ह्याचाच विचार करून तर मी माझ्या काळजावर दगड ठेवलाय. माझ्या भावाच्या जेलमध्ये जाण्यामुळे मी किती एकटी पडली हे फक्त मलाच माहितीये. ओ, आय एम सो सॉरी. आता अशी चूक पुन्हा नाही होणार. जानू, ही बस काही दिवसांची गोष्ट आहे, काही दिवसांचीच. एकदा का मी कायद्याच्या कचाट्यातून सुटलो ना, की त्यानंतर माझी या घरच्यांपासूनही सुटका होईल. सुटका झाल्यावर मग आपल्या दोघांमध्ये कोणी असणार नाही. आय प्रॉमिस यू. माहितीये, पण काय रे, तू ह्यावेळी कसा आलास? ह्यावेळेस कसा आलास म्हणजे? मी स्वतः तुला भेटायची संधी शोधत होतो, आणि जशी मला संधी मिळाली मी तुला भेटायला आलो. त्या लोकांचा समज झालाय की मी माझ्या आत्याच्या घरी जातोय. हे माझ्या आत्याचं घर आहे. अजब योगायोग आहे. मी त्या घरात राहतो ते स्वतःला वाचवण्यासाठी, आणि आज त्या घरातून पळून आलोय ते पण स्वतःला वाचवण्यासाठी. काय म्हणायचंय तुला? मी समजले नाही. आता इतकं तर तुला समजलं जानू, की मी ज्या प्रकारे कायद्याच्या जाळ्यात अडकलोय
त्यातून त्या परिवारातलीच लोक मला काढू शकतात. मला वाचवण्यासाठीच विजयने आशा नावाच्या मुलीशी लग्न केलं. आशा लॉयर. हे तीच आशा आहे जी माझ्या विरुद्ध केस लढवत आहे, जिने मला फाशीच्या दोरापर्यंत पोहोचवण्याची धमकी दिली आहे. एक मिनिट, हे आशा नाव कितीतरी वेळा मी दादाच्या तोंडून ऐकलंय. पण ते नशील ऐकलंस जे मी तुला सांगणार आहे. काय? बस. आशाला मी कशा प्रकारे जाळ्यात अडकवलंय आणि त्या जाळ्याला मजबूत करण्यासाठी मी ते घर सोडून इथे आलेलो आहे, तुझ्याजवळ तुला भेटायला. पप्पा, सुहासिनी, आशा आणि सिद्धांत कुठे आहेत? आता येतीलच दोघंही इतक्यात. मी विचार करत होतो की जर दोघेही मंदिरात गेले असते तर दर्शन घेऊन आले असते, माता राणीचा आशीर्वाद पण मिळाला असता त्यांना. आले. आशा, आता कसल्या विचारात पडली आहेस तू? सुनबाई, आता स्वतःला नव्या प्रकारे ॲडजस्ट करण्याचा प्रयत्न कर. खुश राहा, हसत राहा, म्हणजे आम्हा सगळ्यांना पण छान वाटेल. हो पप्पा. सिद्धांत बेटा, तुझे पप्पा असं म्हणत होते की तू आशाला घेऊन मंदिरात जाऊन ये. हो सिद्धांत, माता राणीने एक मनोकामना तर पूर्ण केली की आशा या घरचीच सोन बनून येऊ. आता बाकीच्या मनोकामनाही पूर्ण होऊ देत. हो मामा. बेटा, कुठेतरी बाहेर जाऊन फिरून या, दोघांचंही मन रमेल त्याने. मग काय वाटतं आशा, मंदिरात जाऊया? ठीक आहे. दीदी, जर तुम्ही आणि जिजाजी पण आला असतात तर छान झालं असतं. सुनबाई, मी रिद्धिमा आणि जावई बापूंना तुझ्याबरोबर पाठवलं असतं ग, पण जावई बापूंना ना अचानक आज सकाळी एका महत्वाच्या कामासाठी बाहेर जावं लागलं. आता ठाऊक नाही परत यायला किती दिवस लागतील. तुम्ही दोघी जा आणि माझ्यातर्फे प्रार्थना करा देवीला. बेटा, शक्य झालं तर आशाला परत येताना तिच्या नानाजींना भेटायला घेऊन जा. ठीक आहे पप्पा, मी मंदिरात जाण्याच्या आधीच नानांशी बोलून घेतो. हो बेटा, आशाची त्यांच्याशी भेट होईल आणि माता राणीच्या सोबत त्यांचा आशीर्वादही मिळेल. ठीक आहे मामा. अरे तू सोड ना. अरे सोड ना. नाही. सोड ना. तुला एक गोष्ट सांगायची आहे, खूप खास गोष्ट सांगायची आहे. कसली खास खबर? जाऊन देतील. काय झालं गोविंद? अगं, तुझ्या भावाला जामीन मिळणार आहे, ही तर खूपच आनंदाची गोष्ट आहे. आता मैफिल जमेल आम्हा दोघांची. हो हो, तू तर मैफिली जमवायच्याच गोष्टी करणार रे. तुला हे नाही सुचलं की तू दादाच्या जामिनासाठी काही प्रयत्न करशील म्हणून. अगं, तू तर छोट्या छोट्या गोष्टीने नाराज होऊन जातेस. बस बस बस. हा, हे बघ, मी तुला समजावतो. हे बघ, पोलिसांची माझ्यावर आधीपासूनच नजर आहे. आता जर मी जेलमध्ये तुझ्या भावाला भेटायला गेलो असतो तर सगळी गडबड झाली असते ना. आणि ही गोष्ट तर मला आधीपासूनच ठाऊक आहे जानू, की तुझ्या भावाला जामीन हा एक ना एक दिवस तर मिळणारच आहे. आता मी त्यांना भेटून त्यांचा प्रॉब्लेम आणखीन वाढवू नाही ना. एक गोष्ट सांगू, ह्या गोष्टीवर तर मी आधीपासूनच नजर ठेवून होतो की तुझ्या भावाला जामीन कधी मिळेल ते. जा तू, बोलू नकोस माझ्याशी. जानू, हे बघ, मी उगाच बोलत नाहीये. मी तर बस तुला खुश पाहू इच्छितोय, खूप खुश.
खरं तर फार विचित्र गोष्ट आहे. ॲक्च्युली पोलिसांनी दादाला आशाच्या केसमध्येच अटक केली होती, ज्यात दादाचा हातच नाहीये. माहितीये, दादा पण फार चिंतेत होता जेव्हा आशावर गोळ्या झाडल्या गेल्या. त्यांनीच मला सांगितलं की आशा तीच मुलगी आहे जी तुला शिक्षा देऊ पाहते. ऍक्च्युली ह्या गोष्टीमुळे मला फार हायसं वाटलं की कदाचित तुला शिक्षा नाही होणार. हो कावेरी, आशा तर अजूनही समस्या बनली. जर विजय आणि त्याचे घरचे आशाला केस लढवण्यापासून रोखण्यात यशस्वी झाले तर बस, समज की मी कायद्याने अगदी निर्दोष सुटेन. तेव्हा परमेश्वर करो आणि असंच घडो. तू बस, मी चहा घेऊन येते. जानू, लवकर ये. तुला काय ठाऊक की स्वतःला वाचवण्यासाठी आशावर तो हल्ला देखील मीच करवला होता. तिला मला सजा द्यायची होती म्हणून मी तिला खलास करायचा प्रयत्न केला. ते सगळं प्लॅनिंग माझंच होतं. मीच त्या 2 गुंडांना आशावर हल्ला करायची सुपारी दिली होती. ह्या आशाला ठिकाणावर कसं आणायचं समजतच नाहीये मला. लय जिद्दी वकील आहे, न्यायाच्या गोष्टी करते. तिला कशाही प्रकारे लाईनीवर नाही आणू शकत. जाणतो मी, चांगलंच जाणतो. आणि त्याच गोष्टीमुळे मी काळजीत पडलोय की ती विकाऊ नाहीये. जर ती विकाऊ असती तर मी तिला कधीच खरेदी केलं असतं. अरे, प्रॉब्लेम तर ह्याच गोष्टीचा आहे की ना मी तिला खरेदी करू शकत आणि ना मी तिचं ह्या गोष्टीसाठी मन वळू शकत की तिने मला सजा द्यायचा विचार सोडून द्यावा. मला असं वाटतं भाई, तिच्याशी एक बार बोलून तर पहा. काय फायदा नाहीये. ते सगळं करून पाहिलंय. एका माणसाला पाठवलं होतं मी तिच्यापाशी. तिला संशय आला तेव्हा तिने त्याच्याशी उलट्याच प्रकारे बोलणं केलं. तुम्ही मला ओळखलं ना मी कोण आहे. मला तुम्हाला जाणून घ्यायची आवश्यकताही नाहीये. बहादूर, जी दीदी. ह्या साहेबांना बाहेर सन्मानाने सोडून ये. चला साहेब. ती ह्या गोष्टीसाठी प्रसिद्ध आहे की ती न्यायासाठीच वकिली करते आणि न्यायाच्या नावावरच माझा बळी देऊ पाहते ती आज. मग काय ठरवलं? हवं तर तिला पण उडवून देऊ. नाही होणार खोकला आणि गरज नसेल सुंटेची. कसला विचार करताय भाई? स्वतःला वाचवण्यासाठी कुठलं ना कुठलं पाऊल तर टाकावंच लागणार आहे ना. मी कोणतंच पाऊल उचलू शकत नाहीये. तिला रोखण्यासाठी काय करायला हवं मला समजतच नाहीये. अरे यालाच तर सेल्फ डिफेन्स म्हणतात. आणि तसं माणूस स्वतःला वाचवण्यासाठी काहीतरी करतोच. तुम्ही पण काही पैसे खर्च करा, सगळा मामला खल्लास. नाही, घाईघाईने इतकं मोठं पाऊल उचलणं योग्य नाही होणार. आणि जर तुम्ही पाऊल उचललं नाही ना तर उशीर न हो मग. आणि जर कोर्टाचा निर्णय आला तर मग काय नाही करू शकणार. तुम्ही निर्णय घ्या. कामासाठी आम्ही आहोत ना. ठीक आहे. रेखा ही भाग्याची. मी तुम्हाला विचार करून सांगतो की काय करायचं ते. मी आलोच सर. मी काय करणार? आशा कोणत्याही प्रकारे मानायला तयार नव्हती आणि माझ्यापाशी वेळ पण नव्हता. पुढच्याच तारखेला आशा माझ्या विरुद्ध दावा पेश करणार होती.
तिने माझ्या विरुद्धचे बरेच पुरावे एकत्र केले होते आणि एक गोष्ट नक्की होती की तिच्या आर्ग्युमेंट नंतर मला सजेपासून कोणी वाचवू शकलं नसतं. ना माझ्यापाशी वेळ होता ना एखादा रस्ता. मी 2 दिवस यावर विचार करत राहिलो आणि शेवटी मला या निर्णयाप्रत यावंच लागलं. त्यानंतर मी बब्बन आणि मुन्नाला भेटायला गेलो. तुम्ही दोघांनी योग्य तेच सांगितलं. माझ्यासमोर आता एकच रस्ता आहे. आशा जर जिवंत राहिली तर मला मरावंच लागेल आणि जर मला जिवंत राहायचं असेल तर आशाला मरावं लागेल. तर तुम्ही फैसला करूनच टाकलात की आशाला मारून का होईना तुम्हाला जगायचंय. म्हणून तर तुम्हा दोघांची किंमत घेऊन आलोय. पण लक्षात ठेवा, या बाबतीत कोणालाही संशय येता कामा नये. कोणाला बी संशय नाही येणार भाई. तुम्ही टेन्शन घेऊ नका, तुमचं काम होऊन जाईल. तुम्ही लोक हे काम कसं करणार आहात मला काहीच मतलब नाही. पण ही गोष्ट ध्यानात ठेवा की ह्यात माझं नाव येता कामा नये. नाव नाही येणार भाई. तुम्ही फक्त भरोसा ठेवा आणि कोणाला शंका पण येणार नाही की हे काम तुम्ही करवलंय. तसं तुम्ही दोघांनी ठरवलंय काय? हे काम तुम्ही कधी आणि कसं करणार आहात? पहिले तर तिला 1-2 दिवस पाहावं लागेल की ती कधी घरून निघते, कधी कोर्टात पोहोचते आणि कधी कोर्टातून परत येते, कुठल्या रस्त्याने जाते आणि कुठल्या रस्त्याने परत येते. आणि मग त्यानंतर टार्गेट फिक्स करावं लागेल की तिला कधी, कुठे आणि कसं उडवायचं. ठीक आहे, पण हा मामला कोणत्याही परिस्थितीमध्ये फेल होता कामा नये. आमच्या हातात घोडा असेल. घोडा म्हणजे ही गन आणि आमच्या गनमधून फटाक्याने फुटत गोळ्या चालतात भाई, गोळ्या. पण तरी तुम्ही काळजी घ्या. काय भाई, तुम्ही आंब्यांमध्ये इंटरेस्ट ठेवा. बाट्यांचा हिशोब कशाला मांडत बसताय? तुमचं काम होऊन जाईल. तशी आशा तिच्या पतीबरोबर कोर्टात जाते. समजा तसंच काही घडलं तरी तिच्या पतीला काही होवो ना होवो, पण आशा जिवंत राहता कामा नये. कारण मी जगण्यासाठी ती मरणं फार जरुरी आहे. आपलं टार्गेट आहे आशा, हे आपल्याला माहिती आहे. तुम्ही भरोसा ठेवा, तुमचं काम होऊन जाईल. तुम्हाला पुण्यांदा इथे यायची गरज नाही पडणार. आता जावा की. ठीक आहे, निघतो मी. त्या दिवशी पण आशा अजय बरोबर कोर्टात जायला निघाली आणि वाटेत त्यांच्यावर हल्ला झाला. खाणी भाग्याची मी वारंवार बजावूनही शेवटी चूक झालीच. मरणार होती आशा, पण त्या हल्ल्यात अजय मारला गेला आणि आशा वाचली. हे दुसरं तिसरं काही नव्हतं, केवळ माझं दुर्दैव होतं. आज देखील कोणालाही ठाऊक नाही की त्या हल्ल्यामागे माझा हात होता. आशावर हल्ला मी करवला होता. एवढंच नाही की रिद्धिमा, तिच्या घरचे आणि कावेरीला देखील ठाऊक नाहीये. कोणालाही ठाऊक नाहीये
आणि मी या गोष्टीचा कोणालाही मागमूस लागू देणार नाही. कुठल्या विचारात गुंतला आहात गोविंदजी? काही नाही. मी तर बस तुझ्याच बाबतीत विचार करतोय. माझ्या बाबतीत काय बरं? तो हाच की जर माझ्यावर एवढं प्रेम करतेस तू तर काय करू शकशील माझ्यासाठी? जीव देऊ पण शकते मी आणि जीव घेऊ पण शकते. तुझ्यासाठी मी काहीही करू शकते. सांग बघू काय करायचंय? अरे नाही बाबा, काही नाही करायचंय. ना कोणाचा जीव घ्यायचाय ना कोणाला जीव द्यायचाय. मला तर बस तुझ्या तोंडून ऐकायचं होतं. त्याचं काय की रिद्धिमाने माझ्यासाठी तिच्या भावाचं प्रेम डावणीला लावलंय ना. मग मी काय कमी खस्ता काढला तुझ्यासाठी? तू जे काही सांगितलंस ते मी सगळं केलं. अगं जानू, मी कुठे असं म्हणतोय की तू माझ्यासाठी काहीच नाही केलंस. मला तर बस तुला हे सांगायचं होतं की पुढे पण अशाच प्रकारे तू मला साथ देत राहा. मी सांगितलं ना, मी तुझ्यासाठी कोणत्याही सीमेपर्यंत जाऊ शकते. जेव्हा वाटेल मला आजमावून बघ. ठीक आहे. अच्छा, तू चहा घे. मी कोर्टात जाऊन येते. तू तर येणारच नाही. माझं जाणं योग्य नाही कावेरी. तू घरीच राहा. मी जाऊन पाहते कोर्टात काय होतंय ते. ओके. ही घ्या तुमची कॉफी. थँक्यू. तुझा चहा. थँक्यू मामा. कृतिका कुठे? कृतिका तिच्या खोलीत कुठल्या तरी नाटकाची तयारी करते. आणि पल्लवी? पल्लवी तर मला ठाऊक नाही. सकाळपासून पाहिलंच नाही तिला. मम्मा, पल्लवी तर नानांना भेटायला गेली ना. आता पल्लवी तिथे कशाला गेली? आता आशा तर तिथे राहत नाही. ऐक, जोपर्यंत आशा तिथे होती तेव्हा पल्लवीचं तिथे जाणं समजण्यासारखं होतं. पण आता ती बाबांना भेटायला का गेलीये? तू तिला समजावत का नाहीस? मी तिला समजवण्याचा प्रयत्न केला, पण पल्लवीची आशाबरोबरच प्रॅक्टिस करण्याची इच्छा आहे. आता तिच्या करिअरचा मामला होता म्हणून मी तिच्यावर जास्त दबाव नाही टाकला. हे सांग की आपल्या घरी सिद्धांत कोण आहे? सिद्धांत, ज्याचं आशाशी लग्न झालं. तुमच्या मुलाचं नाव तर सिद्धांत नाहीये. माझ्यापाशी हीच माहिती आहे. तुम्हाला एकच मुलगा आहे आणि याचं नाव आहे विजय. आशा आणि सिद्धांत मंदिरात येणार आहेत ना? मग बस मी पण नानूं बरोबर आली आहे. सिद्धांत आणि आशा गेले तर आहेत, पण पोहोचलेत का तिथे?